नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण महाराष्ट्र सेट 2024 आणि 2025चे PYQs पाहत आहोत. आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ नक्की पहा. आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, कुलतुंग प्रथम यास शृंगमी विवर्त असे का म्हटले जाते? उत्तर आहे सीमा शुल्क रद्द केल्यामुळे. कुलतुंग प्रथम म्हणजे चोळ राजवंशातील राजा आहे. आता कुलतुंग प्रथमचा कालावधी लक्षात ठेवा. राजेंद्र प्रथम, राजराज प्रथम यांच्याबद्दलही माहिती करून ठेवा, कारण हे अतिशय महत्त्वपूर्ण राज्य आहेत. यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. द्वितीय पुलकेशीने कुणाचा पराभव केला होता? उत्तर आहे कदंब, पल्लव, गंग. आता पुलकेशीन द्वितीयाबद्दलची आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याने कोणत्या काळी आपलं राज्य स्थापन केलं होतं, किती वर्ष तो राज्य करत होता. यानंतर कदंब वंशाबद्दल, पल्लव वंशाबद्दल, गंग वंशाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. चालुक्यांची वंशावळी लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो वंशावळीवर. यानंतरचा प्रश्न आहे, चालुक्यांमध्ये जे तिन्ही चालुक्य आहेत, वेंगी चालुक्य, कल्याणी चालुक्य, पश्चिम चालुक्य म्हणजे गुजरातमधील चालुक्य, त्या सर्वांबद्दल माहिती करून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, वेंगी प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जात असे? उत्तर आहे कृष्णा गोदावरीची खोरे. आता वेंगी येथे कोणकोणते राजे होऊन गेले, वेंगीवर कोणी कोणी स्वाऱ्या केल्या होत्या, हे प्रश्नही महत्त्वपूर्ण असतात. यानंतरचा प्रश्न आहे, पेरिय पुराणम हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? उत्तर आहे शैव. आता पेरिय पुराणाबरोबरच तुम्हाला लक्षात ठेवायचे संगम साहित्याबद्दलची माहिती. अलवार किती होते? 12. नयनार किती होते? 63. याबद्दलही माहिती करून ठेवा. 12 अलवारांमधले काही महत्त्वपूर्ण जे आहेत ते लक्षात ठेवा आणि नयनारांमध्ये काही 2-3 आहेत त्यांच्याबद्दल माहिती ठेवा. यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा आजच्या दिवसातला, प्रभावती गुप्तच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? प्रभावती गुप्तच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? उत्तर आहे दिवाकर सेन. प्रश्न महत्त्वपूर्ण हा आहे की प्रभावती गुप्तशी कोणाचा संबंध आला होता. आता प्रभावती गुप्तचा विवाह कोणत्या वाकाटक राजाशी झाला होता? आता प्रभावती गुप्त बरोबरच आपल्याला हर्षवर्धनाबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर वाकाटकांबद्दलची माहिती तुम्हाला असली पाहिजे, म्हणजे वाकाटक वंशावळीबद्दल माहिती करून ठेवा. हाही प्रश्न पुढच्या वेळी येऊ शकतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तो पाहायला विसरू नका. सेटचे 5 PYQ आणि नेटचे 5 PYQ आपण पाहत आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय प्लीज जाऊ नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.